विधानसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भोपळाही फोडता आलेला नाहीये, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही चमक दाखवता आली नाही। पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी एकत्र यावं अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होतीये। आज दोघेही एका लग्न सोहळ्यामध्ये एकत्र आले आणि पुन्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात। ठाकरे बंधू एकत्र येणार। दादरमधील विवाह सोहळ्यात दोन्ही कुटुंब सोबत। महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाल्या। काही वर्षांपूर्वी दोघा भावांनी एकत्र येण्यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या होत्या। गोष्टी टाळी देईपर्यंत गेल्या, मात्र हात कोणीच पुढे केला नाही। आता राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल झालाय। लोकसभेत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केल्यानंतर विधानसभेत मात्र सपाटून मार खाल्लाय। त्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येत महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील राजकारणाला नवी दिशा देण्याची मागणी केली जाते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईच्या दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात सहकुटुंब सोबत आले। निमित्त होतं एका विवाह सोहळ्याचं। दोघांमध्ये काही काळ संवादही झाला। आता हा संवाद नेमका कसला होता हे मात्र गुलदस्त्यात आहे। महापालिका निवडणुकीपूर्वी एकत्र यावं अशी अनेकांची इच्छा आहे। विधानसभेला राज ठाकरेंच्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जेमतेम 20 जागांवर समाधान मानावं लागलं। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई शिवसेनेची हे दाखवून दिलं। मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंचा एकला चलोरेचा नारा आहे। महाविकास आघाडी म्हणून लढल्यास महापालिकेला कितपत फायदा होईल याबाबत मात्र साशंकता आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरेंचा मराठीचा अजेंडा आहे। मराठी माणसाची होत असलेली गळचेपी या मुद्द्यांवरून दोघं एकत्र येणार का आणि ठाकरे नावाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एकमेकांवर टीका परत येणार का? लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोघांची एकमेकांवर टीका पाहायला मिळाली। राज ठाकरे यांच्याकडनं उद्धव ठाकरेंचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला। उद्धव ठाकरे यांच्याकडनं बिनशर्त पाठिंबा अशी राज ठाकरे यांची खिल्लीही उडवण्यात आली होती। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भलेही एकत्र काही कौटुंबिक समारंभाच्या निमित्ताने एकत्र आलेले असले तरी सुद्धा ज्या एकमेव मुद्द्यावर ते दोघं वेगळे झाले आहेत की बाळासाहेबांचा खरा वारस कोण। आता मग समजा ते दोघे एकत्र आले तर उद्धव ठाकरे, त्याच्यानंतर मग आदित्य ठाकरे, मग राज ठाकरेंची पोझिशन काय, असे अनेक प्रश्न आहेत। त्याच्यामुळे ते जे आहेत ते वेगळेच राहतील। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले चांगली गोष्ट आहे। त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ते एकत्र आल्याचं भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। तर राज ठाकरेंनी अनेकदा हात पुढे केला, मात्र उद्धव ठाकरेंनी टाळी दिलीच नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे। राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे। म्हणून मला वाटतं त्यांचा कधीही एकत्रीकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही। राज्यातील राजकारण पाहता विशेषतः मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मराठी माणसांवर होणारे हल्ले आणि मराठी माणसांची होणारी अवहेलना यासाठी तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी अपेक्षा मराठी माणूस व्यक्त करतोय। तर राजकीय वर्तुळातही दबक्या आवाजात चर्चा आहे की ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्याला आणि राज्यातील राजकारणाला एक नवी दिशा मिळेल। आता महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।